Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, we will be studying more examples for conversion of simple sentences to compound sentences. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या सत्रात आज आपण सिम्पल सेंटेन्सेसचं कंपाऊंड सेंटेन्सेसमध्ये कन्वर्जन कसं करायचं याची नवीन उदाहरणं आपण बघणार आहोत. म्हणजे केवळ वाक्य संयुक्त वाक्यात कसं बदलायचं ते आपण त्याची उदाहरणं आपण आणखी नवीन उदाहरणं आज आपण बघणार आहोत. तर पहिलं उदाहरण बघूया आपण. द फर्स्ट सेंटेन्स फॉर कन्वर्जन फ्रॉम सिम्पल सेंटेन्स टू कंपाऊंड सेंटेन्स इज बाय हिज प्लेझंट मॅनर्स ही गेन्ड मेनी फ्रेंड्स. बाय हिज प्लेझंट मॅनर्स ही गेन्ड मेनी फ्रेंड्स. आता हे जे सिम्पल सेंटेन्स आहे ते समजून घ्यायचं की ते कुठल्या शब्दाने ते सिम्पल त्याचं झालेलं आहे. म्हणजे आपण मागच्या वेळेस आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस शिकलेलो आहोत सेंटेन्सेसचं करायला. तर इथे साधारण दिसतं आहे की दोन गोष्टी आहेत की त्याचे मॅनर्स प्लेझंट आहेत आणि ही गेन्ड मेनी फ्रेंड्स. आणि बाय हे हा जो वर्ड आहे त्यांनी ते सिम्पल सेंटेन्स म्हणजे बाय हिज प्लेझंट मॅनर्स ही गेन्ड मेनी फ्रेंड्स. कुठेही यात कंजंक्शन नाही आहे, सिम्पल आहे. उद्देश आहे, विधेय आहे. आता आपण जेव्हा याचं कंपाऊंड करणार आहोत, वेन वी आर गोइंग टू ट्रान्सफॉर्म धिस सेंटेन्स इन टू कंपाऊंड सेंटेन्स, वी नीड टू टेक केअर दॅट देअर शुड बी 2 independent clauses and there should be 1 conjunction. त्या दोन उपवाक्य पाहिजेत जे स्वतंत्र पाहिजेत आणि त्यांना जोडणारं एक कंजंक्शन पाहिजे. तर वाक्य काय आहे? बाय हिज प्लेझंट मॅनर्स ही गेन्ड मेनी फ्रेंड्स. तर आपल्याला आधी वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो आणि मग नंतर त्याचं कन्वर्जन करायचं असतं. तर आता या वाक्याचं असं होईल, ही हॅड प्लेझंट मॅनर्स अँड देअरफॉर गेन्ड मेनी फ्रेंड्स. म्हणजे बघा, दोन उपवाक्य स्वतंत्र मिळाली. ही हॅड प्लेझंट मॅनर्स, ही गेन्ड मेनी फ्रेंड्स. आता आपण ही दरवेळेस परत या दुसऱ्या उपवाक्यात वापरणार नाही. तर आपण एक अँड म्हणून जे कंजंक्शन आहे ते आपण वापरणार, कारण दोन स्वतंत्र गोष्टी आहेत आणि त्यामुळे ते असं होणार, ही हॅड प्लेझंट मॅनर्स अँड देअरफॉर म्हणजे आणि म्हणून गेन्ड मेनी फ्रेंड्स, GAINED. देअरफॉरचं स्पेलिंग आहे THEREFORE अँड देअरफॉर. आणि म्हणून नुसतं आपण आणि नाही वापरलेलं, तर आणि म्हणून असं आपण वापरलं, कारण त्याच्याकडे प्लेझंट मॅनर्स आहेत म्हणून त्याला मित्र जास्त आहेत असा त्याचा अर्थ होता. तर सर्वप्रथम वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, वाक्याचा अर्थ कायम ठेवायचा आणि मग त्याचं कन्वर्जन करायचं. बरेचदा कन्वर्जन करताना वाक्याचा टेन्स बदलू शकतो, कारण आपलं जे ओरिजिनल वाक्य होतं ते म्हणजे शक्यतो आपण ठेवतो तो टेन्स कायम, पण काही काही वेळेस तो बदलू शकतो. तर बाय हिज प्लेझंट मॅनर्स ही गेन्ड मेनी फ्रेंड्स हे पास्ट टेन्समधलं होतं. आत्ताही आपण ते पास्ट टेन्समधलं ठेवू शकलो. ही हॅड प्लेझंट मॅनर्स अँड देअरफॉर गेन्ड मेनी फ्रेंड्स. सो हे पहिलं वाक्य होतं. आता दुसरं वाक्य बघूया. द रेफरी हॅविंग व्हिसल्ड द गेम वॉज स्टॉप्ड. आता इथे बघा हॅविंग व्हिसल्ड वापरलं आहे.
सो आता हे जेव्हा आपण वाक्य कन्वर्ट करू तेव्हा त्याचा टेन्स सेम राहीलच असं नाही. हे वाक्य आपण बारकाईने परत बघूया. द रेफरी हॅविंग व्हिसल्ड, रेफरीचं स्पेलिंग आहे REFEREE. खेळाचा जो रेफरी असतो तो आहे द रेफरी हॅविंग व्हिसल्ड कॉमा द गेम वॉज स्टॉप्ड STOPPED. आता परत या वाक्यात दोन गोष्टी आहेत. रेफरीने व्हिसल मारली आहे आणि गेम स्टॉप झाला आहे. तर इथंही आपण अँड वापरणार आहोत. कसं वापरणार आहोत आपण? द रेफरी व्हिसल्ड अँड द गेम वॉज स्टॉप्ड. द रेफरी व्हिसल्ड स्वतंत्र उपवाक्य, सबऑर्डिनेट क्लॉज आहे बट इट इज इंडिपेंडंट क्लॉज. द गेम वॉज स्टॉप्ड is the another independent clause, and these two clauses are joined by the conjunction and. Now next sentence we will see. Running at top speed, comma, he got out of breath PREATH. याचा अर्थ असा की तो खूप जोराने पळला त्यामुळे त्याला दम लागला. गॉट आउट ऑफ ब्रेथ म्हणजे दम लागणे या अर्थाने. तर हे पण तसं इझी वाक्य आहे. रनिंग हे जे वर्ब आहे जे कंटिन्युअस टेन्स दाखवतो आहे, तर पळण्याची प्रक्रिया एक आहे आणि श्वास न पूर्ण किंवा दम लागण्याची आहे. तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या आपण अँडने जोडणार आहोत. आणि रनिंग जे आहे त्याचं आपण रॅन असं त्याचं रूपांतर होणार आहे. कारण ही जी दोन स्वतंत्र उपवाक्य आपल्याला करायची आहेत त्यात कुठली गोष्ट आली पाहिजे, तर ही वॉज रनिंग ॲट टॉप स्पीड म्हणजे तो पळला, जोरात पळाला, आणि ही गॉट आउट ऑफ ब्रेथ. तर या दोन गोष्टी आपण अँडने एकत्र करूयात. त्यामुळे ते वाक्य असं होईल कन्व्हर्टेड कंपाऊंड सेंटेन्समध्ये. ही रॅन ॲट टॉप स्पीड अँड got out of breath. He ran at top speed and got out of breath. Okay. ॲक्च्युली कन्व्हर्जन जेव्हा सिम्पल सेंटेन्समधनं कंपाऊंडमध्ये असतं ते प्रिटी इझियर असतं. कारण तुम्हाला लक्षात हे ठेवायचं असतं की दोन क्लॉजेस, इंडिपेंडंट क्लॉजेस, दोन किंवा जास्त इंडिपेंडंट क्लॉजेस आल्या पाहिजेत आणि त्या योग्य कंजंक्शननी जोडायच्या आहेत. नेक्स्ट वाक्य बघूया. टेकिंग पिटी ऑन द माऊस PITY पिटी ऑन द माऊस कॉमा द मॅजिशियन टर्न्ड इट इनटू अ कॅट. सो दोन गोष्टी आहेत. द मॅजिशियन टूक पिटी ऑन द माऊस अँड देन ही कन्वर्टेड इनटू कॅट. सो दोन क्रिया आहेत, दोन सेपरेट उपवाक्य आहेत, ती आता आपण कंजंक्शननी जोडूयात. द मॅजिशियन टूक पिटी ऑन द माऊस अँड टर्न्ड इट इनटू अ कॅट. ओके. नाव नेक्स्ट सेंटेन्स. थ्रोईंग ऑफ हिज कोट, थ्रोईंग ऑफ THROWING, थ्रोईंग ऑफ OFF ऑफ म्हणजे कोट फेकून देऊन. थ्रोईंग ऑफ हिज कोट ही प्लंज्ड इनटू द सी PLUNGED. प्लंज म्हणजे उडी मारणं. थ्रोईंग ऑफ हिज कोट ही प्लंज्ड इनटू द सी. इथंही दोन गोष्टी आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि आपण त्यांना कंजंक्शननी एकत्र आणणार आहोत. सो वी कॅन से ही थ्रू ऑफ हिज कोट. ही एक क्रिया स्वतंत्र दिसते की त्यांनी कोट काढून टाकला अँड प्लंज्ड इनटू द सी. कोट काढल्यानंतर त्याने समुद्रात उडी मारली आहे. सो वी यूज्ड अँड ओव्हर हिअर. सो दिस वॉज conversion of simple sentences into compound sentences. We saw 4 to 5 examples, and with the help of it we are trying to understand
transformation of sentences. So I hope things are getting clearer now. जशी आपण जास्त उदाहरणं बघू तसा कन्व्हर्जन हे जे आहे सिम्पल टू कंपाऊंडचं ते सोपं होत जाणार आहे. सो दॅट इज ऑल फॉर टुडे. थँक्यू. धन्यवाद.